नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 391 आणि 392. श्री निसर्गदत्त महाराजांना एक साधक विचारतो, मी माझे बद्ध अस्तित्व जाणतो. मी माझे बद्ध अस्तित्व जाणतो, आणखी मला काहीही माहीत नाही. यावर महाराज म्हणाले, पण तुम्ही असे हमखासपणे म्हणू शकत नाही. कारण गाढ झोपेत तुम्ही न बद्ध असता न मुक्त असता. म्हणून गाढ झोपेत न जाणवणारा पण असणारा न जाणवणारा पण असणारा असा बद्धता आणि मुक्तता यापासून सदैव मुक्त असा केवळ असणेपणाचाच आनंद असतो. साधक विचारतो, या बाबतीत मला काहीच माहीत नाही. जागृत अवस्थेत मला मी आहे इतके कळले, पण गाढ झोपेत मी सुखी असतो की नसतो हे मला काही कळत नाही. महाराज म्हणाले, गाढ झोपेत तुम्हाला तुमची शुद्ध जाणीव, जी की असलेपणाच्या स्वरूपात आहे, किंवा आपली नेहमीची दूषित जाणीव, जी अमुक तमुक म्हणून असते, किंवा जग माझ्या पूर्वीपासूनचे आहे आणि अशा पूर्वीपासूनच्या जगात मी जन्म घेतला म्हणून मी पण या जगात आहे, ही अशी नेहमीची आपली दूषित जाणीव सुद्धा तेथे नसते. आपण गाढ झोपेत असताना सुद्धा आपण न कळत मोकळ्या मोकळ्या अशा असणेपणाच्या आनंदात सुखी असतो. या सुखाची, या आनंदाची जाणीव गाढ झोपेत सुखाची आनंदाची प्रत्यक्ष त्या क्षणी नसली तरी सकाळी झोपेतून जागे होताच असणेपणाच्या सुखाची, या असणेपणाच्या आनंदाची जरी प्रत्यक्ष गाढ झोपेच्या क्षणी म्हणजे गाढ झोपेत नसली तरी गाढ झोपेतून जागे होताच असलेपणाची जी जाणीव प्रत्यक्ष असूनही गाढ झोपेत अनुभवल्या गेली नाही तरी जागे होताच त्याच आधारावर तुम्ही म्हणता, मी फार सुखाने झोपलो होतो. मला त्यावेळी इतर कशाचेच भान नव्हते. पण आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून सुख पाहिजे असते आणि त्याची आपल्याला चटक लागली आहे. तुम्ही तुमचे असणेपणाचे सुख, त्यातील आनंदाची उपेक्षा केली. तुम्ही तुमचे खरे जे असणेपणातील सुख आहे त्यातील आनंदाची उपेक्षा केली. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवातून आलेले सुखच खरे वाटते आणि परत परत तेच हवे पण वाटते. शिवाय त्याची तुम्हाला स्मृतीही पाहिजे. ते तुम्हालाच फक्त जास्त प्रिय वाटते. वस्तुतः ते टाकाऊ असते, कारण घटनेपेक्षा तुम्हाला मग स्मृतीच महत्त्वपूर्ण वाटायला लागते आणि ही स्मृतीच पुढे घोटाळा करते. खरं म्हणजे स्मृती ही एक खोड आहे. खरं म्हणजे स्मृती ही एक सवय आहे. अवास्तव कल्पना करण्याचा पाया आहे. तिच्या खरे खोटेपणाबद्दल या क्षणी काहीच किंमत नाही. स्मृतीच्या खरे खोटेपणाबद्दल या क्षणी म्हणजे या वर्तमान क्षणी काहीच किंमत नाही, हे कळायला हवे. स्मृती ह्या कधीच टिकाऊ नसतात, तर टाकाऊ असतात. फक्त वस्तुनिष्ठ स्मृतीच कामाच्या असतात. उदाहरणार्थ, पूल बांधण्याचे तंत्रज्ञान, डॉक्टरांच्या सर्जरीचे तंत्रज्ञान, किंवा रॉकेट वगैरे अंतराळात पाठवण्याचे तंत्रज्ञान, रस्ता लक्षात ठेवणे, घड्याळ येणे, आपली भाषा येणे वगैरे वगैरे ह्या स्मृती बाधक नाहीत. आताच्या आत्ता या क्षणात जे आहे तेच खरे जीवन म्हणून खरे आहे. आत्ताच्या आत्ता या क्षणात जे आहे तेच खरे जीवन म्हणून खरे आहे. त्यातच असा, कारण
असणेपणाच्या स्वरूपात तुम्ही वाहत्या जीवन चैतन्याचा प्रवाहच आहात. कारण असणेपणाच्या स्वरूपात तुम्ही वाहत्या जीवन चैतन्याचा प्रवाहच आहात. साधक विचारतो, आम्हाला हे केवळ शाब्दिकरित्या कळते. आम्हाला हे केवळ शाब्दिकरित्या कळते, पण प्रचिती मात्र येत नाही. यावर महाराज म्हणाले, हा शाब्दिकरित्या कळते. हा शाब्दिकरित्या कळते हा तुमचा शब्दप्रयोग मुळात चुकीचा आहे. शाब्दिकरित्या कळण्याला तुम्ही कळणे जर म्हणत असाल, शाब्दिकरित्या कळण्याला तुम्ही जर कळणे म्हणत असाल, तर तुमचे काही खरे नाही. ते जर कळणेच नाही, तर त्याची प्रचिती वगैरे कशी काय येणार? हा अजून एक चुकीचा प्रश्न आहे. पेटत्या कंदिलाच्या ज्योतीकडे लहान मूल आकर्षित होते. पेटत्या कंदिलाच्या ज्योतीकडे लहान मूल आकर्षित होते आणि ते त्या ज्योतीला हात लावायचा प्रयत्न करते. त्याला गरम काचेचा चटका बसतो. त्याचा तो अनुभव, ते ज्ञान शाब्दिक ज्ञान असते काय? त्याचा तो अनुभव, ते ज्ञान शाब्दिक ज्ञान असते का? शाब्दिकपणे कळते याचा नेमका अर्थ काय? तुम्ही आहात किंवा तुम्हाला तुमचे असणेपण शाब्दिक ज्ञान म्हणून कळते काय? तुम्ही आहात किंवा तुम्हाला तुमचे असणेपण हे शाब्दिक ज्ञान म्हणून कळते का? तसे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बंद दरवाजासमोर केवळ उभे आहात. तसे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कायमच्या बंद दरवाजासमोर केवळ उभे आहात. जगातील सर्व ज्ञाने एक वेळी शाब्दिक ज्ञाने ठरू शकतील. जगातील सर्व ज्ञाने एक वेळी शाब्दिक ज्ञाने ठरू शकतील, पण तुम्ही असे कधीच म्हणू शकत नाही की मला माझे आहेपण, असणेपण हे केवळ शाब्दिकरित्या कळते, पण त्याची प्रचिती मात्र येत नाही. त्याची प्रचिती येण्याकरता मी काय करू? त्यासाठी काही मार्ग सांगा. हा असा प्रश्न मुळात चुकीचा आहे. गुरूंनी काहीतरी चमत्कार करून तुम्हाला तुमच्या असणेपणाविषयी असलेले शब्दज्ञान दूर करावे आणि प्रचिती आणून द्यावी, असा चमत्कारिक प्रश्न तुम्ही विचारता आहात. साधक म्हणतो, मी मिथ्या आहे हे मला कळले. मी मिथ्या आहे हे मला कळले तर सत्यामध्ये मला कोण आणेल? किंवा मी सत्य आहे हे मी कसे बनू? हे मला कसे कोणी करेल? महाराज म्हणाले, सत्य बनायचे काम तुम्ही तुमचे आधीच करून टाकले आहे. महाराज म्हणाले, सत्य बनायचे तुमचे काम तुम्हीच आधीच करून टाकले आहे, पण तुम्हाला ते माहीत नाही. आता तुम्हाला गुरुबिरूची काही गरजच नाही. तुम्ही आता जे काही बोललात की मी मिथ्या आहे, याचा अर्थ तुम्हाला कळला आहे का? तुम्ही आता जे बोललात की मी मिथ्या आहे, त्याचा अर्थ तुम्हाला कळला का? खरोखरच कळला आहे का? की केवळ काहीतरी वायफळ बोलायचे म्हणून बोलून गेले आहात? अहो, मी मिथ्या आहे व ते मला कळले. त्याशिवाय तुम्ही तसे थोडीच म्हणणार. या तुमच्या कळण्यातच तुम्हाला स्वरूप ज्ञानाची ओळख झाली हे सिद्ध होत नाही का? स्वरूप ज्ञान प्राप्तीसाठी जेवढी काही सामुग्री लागते, ती सर्व सामुग्री या तुमच्या म्हणण्यात आहे. यावरच चिंतन करा. मी मिथ्या आहे याचा अर्थ झाला की सध्या मी स्वतःला जे जे काही समजतो ते मी मुळीच नाही. हे कळल्यावर मी ते मिथ्या उराशी कशाला बाळगू? मी त्याचा त्याग करेल. त्याला मी कठोरपणे नकार देईल. कारण मी अमुक तमुक अशा नेहमीच्या दूषित जाणिवेशिवाय मी दुसरे काहीच नाही. त्यामुळे साहजिकच मी त्याला नकार देणार व असा नकार देत राहणे हीच खरी साधना. श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी श्री निसर्गदत्त महाराजांना प्रथम भेटीत हेच सांगितले की तू सध्या स्वतःला जे जे काही आहे ते तू मुळीच नाहीस हा शोध तुलाच घ्यावा लागेल. आता तू या सर्वांना नकार दे, म्हणजे जे काही उरेल आणि आता त्याला नकार देणे शक्यच होणार नाही, तेच तू शक्ती ही गुरुवचनात असते, जे गुरुवचन कळकळीने ऐकले जाते. समज किंवा आत्मबोध देण्याचे सामर्थ्य केवळ कळकळीने आणि जिज्ञासाने ऐकण्यात येणाऱ्या गुरुवचनातच असते.
समज किंवा आत्मबोध देण्याचे सामर्थ्य केवळ कळकळीने आणि जिज्ञासेने ऐकणाऱ्या गुरुवचनातच असते, तितके गुरुमध्ये पण नसते. तात्पर्य, गुरुला खरा शिष्य भेटणे जरुरीचे आहे, महत्वाचे आहे. अशा जिज्ञासेने आणि कळकळीने गुरुवचन ऐकणाराही हा म्हणता स्वरूप ज्ञान प्राप्त करून गुरुच्या मदतीच्या गरजेच्या पलीकडे पण जातो. फक्त देह मनाच्या बाबतीत ज्या घोडचुका झाल्यात त्या शोधून त्याचा त्याग करा. भाग 392. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुकृपा ही नित्य असून सर्वाकरता सारखीच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुकृपा ही नित्य असून सर्वाकरता सारखीच आहे, पण ऐकणाऱ्याच्या कळकळीवर ते बरेचसे अवलंबून असते. कळकळीवर ते बरेचसे अवलंबून असते. सत्य शोधनार्थ मनाची तळमळ म्हणजे गुरुकृपा. सद्गुरू स्वतःचे आणि शिष्याचे सत्स्वरूप जाणत असतो. सद्गुरू स्वतःचे आणि शिष्याचे पण सत्य स्वरूप जाणत असतो. तो शिष्याच्या लौकिक जीवनाकडे फारसे लक्ष देत नाही. अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाच्या दृष्टीने म्हणजेच शुद्ध जाणीवेच्या पातळीवर ते दोघेही म्हणजे गुरु आणि शिष्य एकाच जातीचे असतात, एकाच पात्रतेचे असतात. फक्त शिष्याने देह मन इत्यादी मीच आणि माझेच असा मूर्ख हट्ट किंवा असा मूर्ख आग्रह केला असतो, इतकेच. पण सद्गुरूचे जितके लक्ष स्वतःच्या असणेपणाकडे असते, तितकेच लक्ष शिष्याच्या किंवा कुणाच्याही असणेपणाकडे असते. त्यामुळे सद्गुरू आपल्याविषयी काय सांगतात हे कळकळीने ऐकणे, ते लक्षात ठेवणे, ते आवडणे, हे जरी केले तरी सद्गुरू कृपा आपोआप फलद्रूप होण्यास काही वेळ लागणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, आपण केवळ व्यक्तिमत्व आहोत, म्हणजेच मी माझे असे म्हणणारा एक मूर्ख मूळ भ्रम असा आहोत. भासमान मी म्हणजेच भ्रम, दोन्ही काही वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. मी वेगळा आणि माझा मीपणाचा भ्रम वेगळा अशी वस्तुस्थिती नाही. कुठल्याही व्यक्तीला त्याला जसे वाटते तसे स्वतंत्र व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व मुळात नाहीच. कारण जर मुळात व्यक्तिमत्वच नाही तर ते स्वतंत्र आहे की नाही हा प्रश्नच उत्पन्न होत नाही. नाना भाव, नाना विचार, संस्कार, पूर्वधारणा यांचा वावर जो सतत वावरत असतो, त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या मेंदूत म्हणा, मी म्हणजे अखंडित शाश्वत असा आहे, सत्यत्व आहे, स्वतंत्र अस्तित्वाचा आहे, सत्यत्वाचा आहे, याचा एक सूक्ष्म ठसा किंवा मेंदूच्या पेशीवर वाटलं तर ओरखडा असा उमटतो. त्यालाच मी असे म्हटल्या जाते. त्याचेच नाव सातत्याचा भ्रम आणि आपण कुणीतरी आहोत असे वाटणे. वास्तविक पाहता हा सातत्याचा भ्रम किंवा आपण कुणीतरी वेगळे आणि स्वतंत्र आहोत असा भ्रम ओळखीने ज्यामुळे अशा भ्रमाला ओळखणे ज्यामुळे शक्य होते ते ओळखणे हा समज म्हणजे या भ्रमाचा किंवा ओळखीपणाच्या आधीचे जे अगोदरपणाने असणेपण आहे तेच आहे. जसे काहीतरी खाऊन सुस्त निचेष्ट पडलेला काळा पांढरा साप अंधारामुळे हरवलेल्या मोत्याचा सर वाटावा आणि असे वाटणे हे केवळ प्रकाशाच्या अभावामुळे किंवा पुरेसा प्रकाश नसल्यामुळेच होणे शक्य आहे. प्रकाशाचा अभाव म्हणजेच आपले मूळच्या असणेपणाकडे लक्ष नसणे. प्रकाशाचा अभाव म्हणजेच आपले मूळच्या असणेपणाकडे लक्ष नसणे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जिवंत असतानाच तुमच्या अंतर्यामातल्या पोकळीचा पूर्ण आणि स्पष्ट अनुभव घ्या. जिवंत असतानाच या क्षणीच अंतर्यामातल्या पोकळीचा आणि
स्पष्ट अनुभव घ्या. जेव्हा तुम्ही ओळखता की जसे व्हावे तसे होण्यास आपण मूळचे आणि सहजचे स्वतंत्र आहोत, पण आपल्या या मूळच्या स्वतंत्र्याकडे आपण केवळ डोळे झाक केल्यामुळे आपण असे अमुक-तमुक म्हणून मर्यादित आहोत, हेच लक्षात ठेवा. तुम्ही वस्तुतः जसे स्वतःला समजता, तसे तुम्ही मुळीच नाही आहात. पण तसे होण्यास तुम्ही स्वतःहून स्वीकार किंवा होकार दिलेला आहे आणि त्याला फक्त मनापासून आता तुम्ही नकार द्या. जसे आपण मुळात आपल्याला समजतो तसे आपण नाहीच आहात. तसे का व कसे आहोत किंवा नाही आहोत याची व्यर्थ चर्चा आणि त्याची कारणमीमांसा आपण व्यर्थ करत आहोत. साधक म्हणाला, मी सध्या जसे स्वतःला जाणतो, तसे मला राहायला काय हरकत आहे? महाराज म्हणाले, साधक जो विचारतो, की मी सध्या जसे स्वतःला जाणतो, तसेच जर मी राहिलो तर काय हरकत आहे? महाराज म्हणतात, हरकत काही नाही. हरकत अजिबात नाही. पण मात्र कशाची तक्रार करू नका. पण तुम्ही जर मनापासून शोध घेतला, तर तुम्ही स्वतःला जसे समजता, तसे तुम्ही आहात, असे तुम्हाला कदाचित म्हणता येणार नाही. आणि काय हरकत आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तुमच्या स्वतःबद्दलच्या कल्पना ह्या दररोज क्षणाक्षणाला बदलत राहतात. तुमची अशी बदलती आणि भासमान प्रतिमा ही तुमच्या अगदी जवळची म्हणजे अधिक आणि अधिक बदलणारी अशी गोष्ट आहे. जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू, पती-पत्नी, मुलं इत्यादींचा वियोग, नोकरी जाण्याचे भय, आजारी पडण्याचे भय, जुना आजार परत येईल का हे भय, वैफल्यता, अपमान इत्यादी विविध प्रसंगामुळे तुमची स्वप्रतिमा जिला तुम्ही आपण एक स्वतंत्र अशी व्यक्ती म्हणून मानता, ती पूर्णपणे सतत बदलणारी आहे. म्हणून तुम्ही कोण आहात हे जाणण्याकरता प्रथम तुम्ही काय नाही याचा शोध घ्या. आपला आपणच तो शोध घेतला पाहिजे. म्हणजेच तुम्ही जे नाही हे जाणण्यासाठी तुम्हाला स्वतःकडे म्हणजे जे तुम्ही नाही त्याकडे फक्त जागरूकपणे लक्ष ठेवून त्याला नकार द्यावा लागेल.